नमस्कार, गुड मॉर्निंग सर्वांना. आत्ता पहाटेचे वाजले 5:15 आणि मी आता वर्कआउटला निघाली आहे. स्वतःसाठी काढलेला सकाळचा वेळ दिवसभराचा माइंड फ्रेश ठेवतो. वर्कआउट करून मी 6:30लाच घरी येते. तोपर्यंत आमच्या मॅडम उठलेल्याच असतात. त्यामुळे मिशू आज 7 वाजताच आंघोळ करून रेडी आहे. असा आवाज देत आम्ही येत असतो, जेणेकरून सर्वांना कळावं की मिशू खाली आलेली आहे. वर्कआउट करून आल्यावर मी मात्र मखाणा आणि सत्तू मिल्क घेते. त्यामुळे सकाळच्या भुकेचं टेम्पटिंग माझं कमी होतं. आता हिला बॅटसोबत खेळायला बॉल सापडत नाहीये, म्हणून जे दिसेल त्याला ती बॉल करणार. डोडो आमचा मार खाता खाता वाचलाय बाबा. मिशूच्या ब्रेकफास्टसाठी मी आज चिक्कू स्मूदी करते. त्यासाठी मी चिक्कू पील करून घेतलाय आणि हे जे काजू बदाम वगैरे आहे ते मी याच्यात ॲड करणार आहे. सोबत 2 खजूरसुद्धा ॲड करते. काजू बदाम आणि मखाना जे आहे ते मी ऑलरेडी रोस्ट करून त्याची पावडर बनवलेली आहे. ती पण 2 चमचे मी याच्यात ॲड करते. हे स्मूदी करताना मी थोडंसंच दूध ॲड केलं आहे, थोडंसं ते घट्ट राहावं म्हणून, आणि साई टाकते आहे. यामुळे स्मूदीला क्रीमी आणि रिच टेस्ट येते. या साईमध्ये विटॅमिन ए आणि डी प्लस कॅल्शियम असतं. त्याच्यामुळे दिवसभराचा एनर्जी सोर्स तिला याच ब्रेकफास्टमधून मिळून जातो. स्पून फिडिंगला मात्र मिशू माझे पेशंट टेस्ट करते. त्यामुळे मी तिला स्मूदी सिलिकॉन सिपरमध्ये दिली. आता मॅडम तिच्या मूडने पितील. खजूरच्या बरणीकडे बोट दाखवून 1 खजूर मागायचं तिचं रोजचं झालंय. तिच्यासाठी ते चॉकलेटच आहे. काय नाम नाम खाती, चॉकलेट खाती ना, चॉकलेट खाती ना. खाऊ पिऊ झाल्यावर आमच्यात जरा ताकदच येते. त्यामुळे गाडीवर बसायच्या अगोदर गाडी उचलायलाच फार आवडतं. मिशू खेळत आहे तोपर्यंत मी गार्डनमधून जेवणासाठी काहीतरी भेटतंय का बघून येते. आज खूप दिवसांनी माझं लक्ष गेलं या टरबूजाकडे. हे टरबूज मी मिशूसाठीच लावलं होतं, पण मला खात्री नव्हती की हे येईल म्हणून. पण आता हे टरबूजाचं फळ लागलेलं आहे, पण एका फळाला मात्र हा मुरा लागलेला आहे. ठीक आहे, बघूयात बाकीची फळं कशी लागतात ते. आज वांग्याच्या झाडाला मात्र काळी वांगी भरपूर लागली होती. बघून मला इतकं मस्त वाटलं. आणि ही लागलेली फळं काढण्यात आणि बघण्यातच मला फार आनंद येतो. आणि तसं पण वांग्याचं भरीत सगळ्यांनाच आवडतं नाही का. आज मात्र ही वांगी मला बोनसमध्येच मिळाली. स्वतः लावलेलं, स्वतः काढलेलं गार्डनमधून थेट किचनमध्ये. तर हे स्वीट कॉर्न मी मिशूसाठी खास लावलेलं आहे. ऑफ सीझनला देखील किती छान ग्रो झालंय बघा. हे प्युअर गार्डन मॅजिक आहे. आता हे बघा, हे कणसाचे जे तुरे आहे जोपर्यंत ब्राउनिश होत नाही तोपर्यंत हे कणीस कवळच आहे असं समजायचं. यातलं एक मी मिशूसाठी काढत आहे. हे थोडं परिपक्व नाहीच आहे, कवळच आहे, पण तरी सुद्धा मला तिच्यासाठी काढायचं होतं म्हणून ते मी काढले. अजून एक असं की हे स्वीटकॉर्न जेव्हा कवळेच असतात, नगदीच लागलेले असतात, त्यावेळेस ते बेबीकॉर्न म्हणून सुद्धा तुम्ही स्वयंपाकात यूज करू शकता. आता हे मी काजूचं झाड लावलंय, लावून त्याला 1 वर्ष होऊन गेलंय, पण ह्याला फ्लॉवरिंग आत्ता झालंय. मला इतका आनंद झाला हे बघून, म्हणून मी म्हटलं हे व्हिडिओमध्ये सुद्धा ॲड करावं. आणि तुम्ही बघू शकाल हे कलम केलेलं झाड असल्यामुळे ह्याची हाईट सुद्धा लहान आहे. आता बघायचं हे आहे की याला काजू लागतायत की नाही. आता हे बघा, माझं फेवरेट हिरवं वांग, हे चवीला अत्यंत चवदार आहे. भाजी मंडईमध्ये जर मिळालं ना तुम्हाला तर हे नक्की ट्राय करा. याची सुकी भाजी किंवा कालवण अत्यंत चवदार लागतं. नक्की ट्राय करा. गार्डनच्या छोट्या फेरीमध्ये मी एवढी भाजी जमा केलेली आहे. ही जमीन मला इतकी सुंदर फळं देते, याचा मला खूप आनंद वाटतो. सगळ्यात खास म्हणजे हे सगळं मिशूच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतंय. यापेक्षा मोठं सुख काहीच नाही. आता हे बघा, माझ्या गार्डन मधले छोटे मित्र, यांच्यामुळे या गार्डनचं पॉलिनेशन खूप छान होतं. यांच्यामुळे मला फळं मिळतात, फुलं मिळतात. हे गाजराचं फुल आहे. या फुलामध्ये नेक्टर म्हणजे गोड रस खूप प्रमाणात असतो आणि या फुलाचा अम्ब्रेला शेप असल्यामुळे त्यांना बसायला सुद्धा सोपं जातं. या फुलामध्ये पोलन म्हणजे परागकण पण असतात, जो मधमाशांसाठी प्रोटीन फूड सोर्स असतो, विशेषतः त्यांच्या पिल्लांसाठी. त्यामुळे माझ्या गार्डनमध्ये ही गाजराची रोपं तुम्हाला ठिकठिकाणी पाहायला मिळतील.
मिशू काय खातो? कॉकी खातो. मिशू आता उकडलेलं कणीस खातीये आणि मी मिशूसाठी व माझ्यासाठी हे लाल कोबीचे धिरडे बनवलेले आहेत. मम्मी आपल्या रानातले हरभरे निवडत आहेत आणि मिशू मात्र काम वाढवत आहे. हे टुगू टुगू मिशू कालपासूनच नव्याने शिकली आहे बोलायला. टुगू. आणि आम्ही सगळे तिच्या टुगूसाठी खूप ऑब्सेस झालोय. तिच्यावर टुगू म्हणते आम्हाला फार आवडतं. आता पावसाचं वातावरण दिसायला लागलंय. बहुतेक आज वाईमध्ये जोरात पाऊस पडण्याची शक्यता आहे. आमच्या गब्बरला रस्त्याने कोणी मोठी वस्तू घेऊन जाताना दिसलं की त्याला ते संशयास्पद वाटतं, त्यामुळे तो खूप भुंकतो. वारं इतकं सुटलं होतं की मम्मी बोलल्या मिशूला आत घेऊन जा. आत्ताच मिशूचं आवरलं होतं आणि मिशूने पापडाचं पीठ सांडून सगळ्यांना फार मदत केली. काय मिशू? मिशू काय काय बोलते? थांब, काय बोलते? तुगू म्हणजे तुगू. इकडे बघ. हा बोल बोल. बोल. बाळ. हो. हा बाळ. नको 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 नको. हा बरं बस बस. बर. किती ओरडती तू. होय असं का? बाळ कुठे ग मिशू? इथं होय. मिशूला न शिकवताच मिशू बऱ्याच गोष्टी करते. त्यातलंच हे चपाती लाटण्याचं तिला कोणी सांगितलं पण नव्हतं, तरी पण ती व्यवस्थित ते लाटणं फिरवायचं वगैरे सगळं तिला जमतंय. मिशूची 9 वाजता झोपायची तयारी. मी तिला दूध देते, पण तिचं दूध स्वतः प्यायचं सोडून तिच्या एलिगेटरला आणि कॅटरपिलरला ती पहिल्यांदा दोघांना पाजणार, मग स्वतः पिणार आणि मग झोपणार. त्यामुळे चला इथेच हा व्लॉग संपूयात आणि भेटूयात पुन्हा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. चॅनलवर नवीन असाल, सॉरी आपला चॅनल नवीन आहे, त्यामुळे प्लीज सबस्क्राईब, लाईक आणि शेअर नक्की करा.